मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 39. मेघा, यू आर द वन फॉर मी. राजीवचा हसरा चेहरा मनात साठवतच ती कारमध्ये बसली. मोबाईलमध्ये पाहिले तर मिस्ड कॉलमध्ये दिसणारा राजीवचा पर्सनल नंबर. चेहऱ्यावर हसू आलेच. फक्त 7 जणांना हा नंबर माहीत आहे, बट आजपासून 8 जणांकडे असेल. राजीवचे शब्द उमजायला वेळ लागला, पण मनात घर करून गेलेच. राजीव, नक्की काय म्हणायचं तुम्हाला? ऑफिस नंबर कायम बिझी असेल तर या इमर्जन्सी नंबरवर फोन करू का मी नेहमी तुमच्या याच नंबरवर फोन करू? काय नावाने सेव्ह करू हा? आधीचा नंबर राजीव मेहरा सुप्रीम CFO म्हणून आहे. मग हा नंबर सुप्रीम CFOचा नाही. मग फक्त राजीव. नंबर समोर राजीव नाव टाकत गालातच हसत सेव्ह केला. या वेळात एअरपोर्टवरून आपण बरेच लांब आलो आहोत हे लक्षातही आले नाही. मेघा, काय हे? मनोजना सांगितले पण नाही की कुठे जायचे आहे. मनोज भाई, झिरकॉन कॉम्प्लेक्स, अंधेरी वेस्ट. किंचितसे पुढे होत तिने त्यांना हाक मारली. येस मॅम, राजीव सरांनी सांगितले आहे. झिरकॉन सी विंग. मनोजने किंचित मान वळवत दिलेल्या उत्तरावर मेघा चाट पडली. राजीवना माझ्या घराचा पत्ता कसा माहीत? अगदी विंग पण माहितीये. मी तर कधीच सांगितले नाही. आज पहिल्यांदाच तर बोलले की अंधेरीला राहते. या आधी घर किंवा फॅमिली विषयी फारसे बोललोच कुठे. त्या दिवशी शनिवारी थोडेसे बोललो आणि आज मुलींविषयी. मग माझा पत्ता कसा मिळवला? भेटू दे राजीवना, विचारणारच आहेत. मॅम, आज रमेश नाही आला? काही प्रॉब्लेम आहे का? मनोजच्या प्रश्नावर विचारातून बाहेर आली. हां, ते रमेश भाईंना आज सकाळी ताप होता, सो मीच सांगितले येऊ नका. तुम्ही ओळखता का त्यांना? हो, पार्किंगमध्ये भेट होते ना. अच्छा. रमेश भाई कधीच बोलले नाहीत मनोज भाईंबद्दल. त्यांनी सांगितले असेल का? अंधेरी? नाही, तसे ते फारसे कुणाशी बोलत नाहीत. गेल्या 3 वर्षात मोजकेच बोलणे. अगदी शांत स्वभाव आहे. अवाजवी प्रश्न नाही की अघळपघळ गप्पा नाहीत. आपण भले, आपले काम भले. मीच अधूनमधून त्यांच्या घरची खुशाली विचारत असते. त्याचीही थोडक्यातच उत्तरे देतात. पण कामाला चोख आणि वेळ पाळण्याच्या बाबतीत तर अगदीच शिस्तप्रिय. मेघा मोबाईलमध्ये टीमला पाठवलेल्या मेलचे रिप्लाय वाचत होती. सुट्टी घेण्याबाबत मेल मी पाठवला आणि सर्वजण मेहराजींना थँक्स करत आहेत. हो, मीच लिहिले ना, सुट्टीला मान्यता CFOंकडून आहे. मग त्यांना आभार मिळणारच. असू दे, त्यांना थँक्स मिळाले काय आणि मला मिळाले काय, टीम खुश आहे. मोबाईल पर्समध्ये ठेवत मेघा खिडकीबाहेर पाहू लागली. सिग्नलला गाडी थांबलेली. का बरं माझ्या डोळ्यात किंचित पाणी आलं? राजीवना बाय करताना उगाचच मन हळवं झालं. खूप पूर्वी समीरला सोडायला जायचे एअरपोर्टला, तेव्हा असंच व्हायचं. समीरही असाच होता. नुसतं पायाला चाक लावून फिरत असायचा. स्वतःची कंपनी स्थापन करण्याची स्वप्ने आणि त्यासाठी जीव तोडून केलेली मेहनत. आज हे प्रोजेक्ट तर उद्या ते. सततच्या परदेशवाऱ्या. इथे कोणी वाट बघत आहे याची पर्वा न करता. आणि आता इतक्या दूर जाऊन बसलाय की कितीही वाट बघितली तरी परत येणार नाही. त्यालाही वाईट सवय होती, जातो असं म्हणायची. कितीदा समजावलं तरी ऐकायचाच नाही. म्हणायचा बाहेर जाते तर जातोच म्हणणार ना. तुमची मराठी भाषा जरा गोंधळच आहे असं म्हणायचा. जातोला येतो का म्हणायचं. समजावून थकले, काही सुधारणा नाही. पण
आज राजीवनी एका म्हणण्यात ऐकले. निघताना येतो म्हणाले. बरं वाटलं. पुन्हा पाणावलेले डोळे पर्समधील टिश्यूने पुसले. एअरपोर्टला येताना पुष्कळ वेगात चालणारी गाडी आता मनोज धीम्या गतीने चालवत होते. अरे, मेघा मॅमना काय झालं? डोळे का पुसत आहेत? राजीव सरांना बाय करतानाही डोळे ओलसर होते. आज खूप वर्षांनी राजीव सरांना एअरपोर्टपर्यंत कोणीतरी सोडायला सोबत आले. जिया बेबी कधी कधी हट्ट करते, पण बरेचदा नाईट फ्लाईट असतात. मग तिला समजावतात रात्री उशिरा येऊ नको म्हणून. पण आज इतक्या वर्षांनी मेघा मॅम. राजीव सरांना आज खूप वर्षांनी असे मोठ्याने हसताना पाहिले. हल्ली खुश असतात सर. एक दोनदा गाडीत बसून गाणेही गुणगुणत होते. शनिवारीच घरी जाताना एक लडकी को देखा तो ऐसा लगा हळू आवाजात सुरू होते. समोर लॅपटॉप होता, पण चेहऱ्यावर हसू होते. या मेघा मॅम पण बोलक्या आहेत. राजीव सर एवढे सारे बोलू शकतात हे माहितीच नव्हते. हां, जिया बेबीशी शाळेत जाताना पुष्कळ गप्पा मारतात, पण ऑफिसमधील कुणाशी फारसे बोलत नाहीत. ऑफिसमध्ये तर सर्वजण घाबरतात सरांना. मेघा मॅम सोबत बरंच काही बोलत होते. तसे पाहिले तर श्वेता मॅम शिवाय इतर कुणीच कधी राजीव सरांसोबत या गाडीत बसलेले नाही. मी गेले 10 वर्ष त्यांच्यासोबत आहेच ना. ऑफिसमधून आज पहिल्यांदाच कोणाला तरी घरापर्यंत सोडायला सांगितले आहे. मला किती स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्या. सी विंगच्या मेन लॉबीजवळ सोड, लिफ्टमध्ये जाईपर्यंत तिथेच थांबून राहा. मेघा मॅम पण छान आहे स्वभावाने. रमेश सांगत होता. तोही गेले 3 वर्ष मॅमसोबत आहे. गेल्या वर्षी त्याच्या बायकोच्या आजारपणात पुष्कळ मदत केली. सांगत होता. गेले 10 दिवस राजीव सर आणि मेघा मॅम घरी जाताना एकत्रच खाली येतात. तेव्हाही गप्पा सुरू असतात. बरेचदा मॅम बोलत असतात आणि सर फक्त हसत ऐकत असतात. राजीव सर हसणे हे दुर्मिळच आहे, पण हल्ली हसतात बरेचदा. बरं वाटतं त्यांना आनंदी बघून. रात्रीचे 12 वाजलेले. कार झिरकॉन कॉम्प्लेक्समध्ये शिरली. सी विंगच्या खाली मेघाला सोडून ती लिफ्टमध्ये गेल्या क्षणी मनोजने राजीव सरांना मेसेज केला. रियाधच्या फ्लाईट बोर्डिंगची अनाउन्समेंट झाली. एअरपोर्टवर लाऊंजमध्ये बसलेल्या राजीवच्या मोबाईलवर 2 व्हॉट्सॲप मेसेजेस झळकले. सर, मेघा मॅमना सुखरूप घरी सोडले आहे. गुड नाईट. मनोजकडून. आणि मिनिटभरात मी घरी पोहोचले. थँक्स. हॅपी जर्नी. टेक केअर. गुड नाईट. मेघाकडून. पण दोनही मेसेज ऑफिस नंबरवरच आले. मेघा, मी पर्सनल नंबर कशासाठी दिला? आता आवर्जून सांगावं पण लागेल का की पर्सनल नंबरवरच मेसेज करा? सगळंच सांगायचं का मी? थोडंसं समजून घ्या ना. बहुतेक मी जितक्या वेगात गोष्टी घडाव्या असा विचार करत आहे, तसं काहीच होत नाही असे वाटत आहे. मलाही पुष्कळ वाट बघावी लागणार आहे. ठीक आहे, आज एअरपोर्टपर्यंत सोबत आलात तेही आवडलंच. जरा जास्तच हट्टीपणा केला मी, पण आजचा हा छोटासा प्रवासही मेमोरेबल झाला, जसा तो सिंगापूरचा फाउंटन शो तुमच्यासोबत. आनंदातच तो फ्लाईट बोर्ड करण्यासाठी निघाला. मेघा सकाळी 5:30ला किचनमध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक चिरत होती. त्यानंतर मिरची बारीक करून झाली. कोथिंबीरही चिरली. हळूच वळून ओट्याच्या कोपऱ्यात ठेवलेल्या मोबाईलकडे पाहिले. अजून कसा मेसेज आला नाही? फ्लाईट वेळेवर होते ना? हां, म्हणजे काल माझ्या गुड नाईट मेसेजला गुड नाईट असा रिप्लाय आला, पण फ्लाईट लेट आहे असे काहीच लिहिले नव्हते. राधाताई एल शेप ओट्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात उभ्या राहून पोळ्यांचे पीठ मळत होत्या. हळूच मेघाकडे पाहत होत्या. मेघाताईंना आज काय झालं या? किती वेळा फोनकडं नजर. लई दिसांनी फोन ओट्यावर ठेवला हाय. आर्याला सोडायला जाताना हातात घेत्यात.
तोवर डायनिंगवरच ठेवलेला असतो. कुणाच्या फोनची वाट बघत आहे, ते बी इतक्या सकाळी. मेघाने बेसनाच्या पिठात 2 चमचे तांदळाचे पीठ घातले आणि त्यात हळूहळू पाणी ओतत पीठ भिजवत होती. आज जिया मॅडमची फरमाईश आहे टोमॅटो ऑमलेट. ते तर आर्याचेही फेवरेट आहे. असेही फार कमी पदार्थ असतील जे आर्याचे फेवरेट नसतील. खादाड बोका आहे माझा तो. यूट्यूबवर नवीन रेसिपी शोधण्याचा छंद आहे. फक्त शोधायचे आणि मग माझ्या पाठी लागायचे, मम्मा आपण संडेला हे बनवूया ना प्लीज. तो प्लीज असा काही ताणायचा की मी तिच्या रिक्वेस्टला भुललेच पाहिजे. स्वतः काही बनवायला नको, मदतीच्या नावानेही बोंब. असेही आर्या किचनमध्ये मदत करणार म्हणजे पदार्थ तयार होण्याआधी त्याचे साहित्य आधी हिच्या पोटात. शेवयांच्या खिरीत घालायला ड्रायफ्रुट्स कापायला ठेवलेले असतात आणि आपण जरा कुठे आत बेडरूममध्ये चक्कर मारावी आणि येऊन बघावे तर काजू आणि मनुके गायब असतात. खिरीच्या ऐवजी आर्याच्या पोटात गडप झालेले असतात. पण जियाला भारी हौस आहे. कुकीज बनवणार होती, मिळतील लवकरच. आणि मेसेजचे नोटिफिकेशन आले. उजव्या हाताला ओलसर बेसन, डाव्या हातानेच पटकन फोन उचलला. रीच्ड रियाद सेफली. राजीव. हे काय, यांनी पर्सनल नंबरवरून मेसेज केला असे का? पटकन हात धुतले आणि त्याच्या ऑफिस नंबरला रिप्लाय केला. टेक रेस्ट, दुपारी मीटिंग्ज आहेत. स्वतःशीच खुदकन हसली. तिचे हे हसणे राधाताई पाहतच होत्या, थोड्याशा आश्चर्यानेच, पण मेघाला आनंदात पाहून निश्चिंत झाल्या. 6 वाजत आलेले. आर्या उठ लवकर, शाळा आहे. मेघाची हाक आर्याच्या रूमच्या दिशेने झेपावली. राजीवची कार हॉटेलच्या दिशेने निघालेली. ड्रायव्हर शेजारी धीरज बसलेला. रात्रीचे 3:30 झालेले आणि रियाध शहर अजूनही अंधारात गुडूप झोपलेले होते. मेघाचा ऑफिस नंबरवर आलेला मेसेज पाहून बॅकसीटवर डोके टेकवत डोळे मिटले. मेघा, मुद्दाम करत आहात, कळत आहे. पर्सनल नंबरवरून मेसेज केला मी. एवढे तर समजावे ना की हा नंबर यापुढे वापरा. तर नाही, तुम्ही तर तुम्हीच आहात. टेक रेस्ट मेसेज केला, पण ऑफिस नंबरवर. एकतर फ्लाईटमध्येही नीट झोप झालेली नाही. बसलेलो विचार करत, तुमचाच. वाटलं लँड झाल्यावर फोन स्विच ऑन करेन तर तुमचा मेसेज आलेला असेल, पोहोचलात का विचारायला. पण नो मेसेज. अगेन माय हाय होप्स. आणि आता मी पाठवलेल्या मेसेजला हे असे उत्तर. पुन्हा थट्टा. नो प्रॉब्लेम, मी पण राजीव मेहरा आहे. हम भी हार मानने वालों में से नहीं है. आर्याला बसमध्ये चढवून मेघा कॉम्प्लेक्स गार्डनमध्ये पोहोचलेली. गेले बरेच दिवस सुप्रीम हाऊसला 8:30ला पोहोचायचेच या विचाराने घाईत जॉगिंग उरकून आवरायला घरी पळणारी मेघा आज बरीच निवांत होती. खाली गुडघ्यावर बसत एकदा शू लेसेस टाईट केले. फोनवर प्लेलिस्ट ऑन करणारच होती की तितक्यात, अरे मेघा कैसी हो, मिसेस पारेखनी हाक मारली. देवा, हा सर्व्हिलियन्स ड्रोन आज माझ्या मागे भिरभिरत आहे. का देवा का. मैं ठीक हूँ आंटी, आप कैसे हो. मेघाचे ठेवणीतले, मला निवांतपणा हवा आहे, सकाळी सकाळी पिडू नका, हे दाखवणारे हसू चेहऱ्यावर आले. मैं तो एकदम फिट, 1 साल से वॉक के लिए आ रही हूँ. हाँ आंटी, वो तो दिख रहा है. 1 साल. यांचा वॉक कमी आणि टॉक जास्त. चालायला येऊन बागेतल्या बेंचवर गप्पा मारत बसणे म्हणजे वॉकला येणे. आजकल तो तुम दिखाई नहीं देती. हाँ, थोड़ा काम बढ़ गया है. मेघा जागेवरच पाय झटकून जॉगिंगसाठी स्वतःला तयार करत होती. अरे कल तुम बहुत देर से घर आई. यस मिसेस पारेख,
आता मूळ मुद्दा सुरू झाला आहे. डिटेक्टिव्ह मोड ऑन. आपको कैसे पता? आप तो 10 बजे सो जाते हैं. अरे नहीं, वो मिसेस सिन्हा बता रही थी. उन्होंने देखा. मिसेस सिन्हा पहिल्या मजल्यावर राहून हेच उद्योग करतात का? कोण आले कोण गेले यांच्यावर लक्ष ठेवा. दुसरे काही काम नाही का? सोसायटी वॉचमॅनला आम्ही उगाच सॅलरी देतो. यांनाच बसवा त्यांच्या जागी. अच्छा, मर्सिडीज में आई कल तुम? अच्छा, लेट येणे हा प्रश्न नाही, मर्सिडीज मधून येणे हा गुन्हा आहे तर. हां, ऑफिस कार होगी ना? मेघाने एक उसासा टाकला. हां, पर तुम्हारी ऑफिस कार तो स्विफ्ट डिजायर है ना? हाँ. फिर मर्सिडीज कैसे? बस ऐसे ही. नहीं, मतलब ऐसे कैसे? आंटी, आपको बख्शी आंटी बुला रही है. कहाँ? वो वहां. दूर कुठेतरी हात दाखवत मेघा तिथून जॉगिंग करत सटकली. मी फक्त हां हां करत आहे तरी यांना समजू नये का? आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग. पण या सोसायटीतल्या या रिकामटेकड्या डिटेक्टिव्हला कोण समजावणार? आता रविवारच्या यांच्या किट्टीमध्ये मेघा रात को मर्सिडीज में आई हा विषय चघळला जाणार. या बायकांना काहीतरी प्रोडक्टिव्ह काम द्या रे. ॲटलिस्ट दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ तरी कमी करा. पूर्वी कितीतरी वेळा मी खरमरीत उत्तरे दिली आहेत. आता या सुशिक्षित पण बिंडोक लोकांच्या नादी लागायचे नाही असंच ठरवलंय. स्वतःला सभ्य आणि सुशिक्षित म्हणवणारे हे लोक विचारही प्रगल्भ करा म्हणावं. पूरब घरी यायचा तेव्हाही असेच नको ते प्रश्न पडायचे या सो कॉल्ड सभ्य म्हणवणाऱ्या आमच्या सख्ख्या शेजाऱ्यांना. एक स्त्री आणि एक पुरुष मित्रमैत्रीण असू शकतात, निखळ मैत्री, पण त्या नात्याकडे संशयाने बघणारेच जास्त. आमच्या सोसायटीत तर असेच नमुने भरले आहेत. इट्स गुड की माझा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्येच जातो. या नमुन्यांपासून लांब. म्हणे मर्सिडीज कोणाची? मर्सिडीजचे मालक जर इथे आले आणि त्यांना कळाले की कोणीतरी मेघा जोशीला नको ते प्रश्न विचारतायत तर मिसेस पारेख, लेट मी वॉर्न यू, ते स्पष्टीकरण देत बसत नाहीत. स्ट्रॉंग ॲक्शन घेतात. हवे तर निनाद देसाईला विचारा, मग समजेल तुम्हाला. राजीव मेहरांची चुकीला शिक्षा देण्याची स्टाईलही हटकेच आहे. त्यांचं सगळंच विलक्षण आहे. पण मी गाणी ऐकणार होते ना, मग राजीवजींचा विचार का करत आहे? आज जरा निवांतपणे आवरून मेघा ब्रेकफास्ट टेबलवर बसलेली. समोर गरम गरम पोह्यांची प्लेट आणि वाफाळता चहा. पहिला चमचा तोंडाजवळ पोहोचत होता की तितक्यात, मेघा, अगं लाडवांचा डबा कुठे आहे? आई पर्सचे ऑडिट करत होती आणि मेघाच्या हातातून पोह्यांचा चमचा निसटून प्लेटमध्ये. तो लाडवांचा डबा ना? मेघाने क्षणभर डोळे बंद करत समोर बसलेल्या बाबांकडे पाहिले. मेघा, सिद्धार्थला दिला ना तो डब्बा? कालच तर म्हणालीस ना? बाबांनी हळूच हसत मान खाली घातलेली. हा, बरोबर, हो, सिद्धार्थला दिला. पूर्ण डब्बा? अगो 10 लाडू होते त्यात. आई आता मेघाच्या खुर्चीजवळ कमरेवर हात ठेवत मेघाकडे रोखून बघत होती. आई, अगं मी एक खाल्लेला, 9च होते. अगं पण 9च्या 9 लाडू दिलेस? कपाळावर हात मारत शेजारच्या खुर्चीवर बसली. आई, अगं त्याला लाडू खूप आवडतात आणि तुझ्या हातचे लाडू म्हणजे पर्वणीच. किती कौतुक करत होता तो. हो, पण आधी कधी हे कौतुक ऐकले नाही मी. आईच्या भुवया संशयाने आकसलेल्या. अगं तो म्हणाला त्याची आजी असे लाडू बनवायची. इथे एकटाच राहतो ना ग तो, फॅमिली इंदोरला आहे त्याची, म्हणून दिला डब्बा. तो एकटा राहतो इथे या वाक्यावर आईमधील काळजी जागृत करण्यास मेघा यशस्वी झाली. हो का? बर, त्याला म्हणावं लाडूचं ठीक आहे, पण तो डब्बा आणून दे. रिकामाच दे, पण डब्बा हवा ना, टप्परवेअरचा आहे तो. आई उठून किचनकडे गेली आणि मेघाने हुश केले. हो,
फोन करून सांगते डब्बा जपून ठेवायला. फोन कशाला? तुझ्या ऑफिसमध्ये आहे ना तो. आई ओटाच्या वरच्या कपाटातून नवीन डब्बा शोधत होती. हो अगं म्हणजे तेच ग, आज भेटला की लगेच सांगते. मेघा आणि बाबा पोहे खात एकमेकांकडे हळूच बघत होते आणि हसत होते. बापरे, डब्बा राजीवजींकडे. आईला काय सांगावे सुचेना. बाबांना पटकन सुचलं म्हणून बरं. बिचारा सिद्धार्थ. आईचा डब्यांवर भारी जीव आहे. लहानपणी शाळेतून आले की पहिले डब्बा चेक करून घासायला पोहोचणार. तेव्हा तर स्टीलचे डबे. सर्वांवर नाव कोरलेलं. सौ कविता नितीन जोशी आणि तारीख बरोबर ओळखू यायचे डबे. आईला शक्य झालं तर टप्परवेअरवर पण नाव घालायला कमी करणार नाही. पण आता डबा शुक्रवारीच परत मिळणार. राजीव आले की. पुन्हा उद्या आईने विचारले तर काहीतरी बहाणा सांगावा लागणार. सिद्धार्थ जिंदाबाद. नशीब आईकडे त्याचा नंबर नाही, नाहीतर ही त्याला डायरेक्ट फोन करायलाही कमी करणार नाही. पण आपण राजीवजींकडे डब्बा मागायचा का? कसे वाटेल ते? संपूर्ण टप्परवेअरचा भारतातील स्टॉक विकत घेऊ शकतील असे राजीव मेहरा. त्यांना सांगायचे आमचा डब्बा परत द्या. देवा, हे काय आहे? किती गोंधळ, तेही एका लाडव्याच्या डब्यापायी. गोडखाऊ मेहराजी, डब्बा सुखरूप ठेवा आमचा. मेघाने लॅपटॉपची बॅग उचलून ऑफिसला निघत हळूच बाबांना डोळ्यांनीच थँक्स म्हटले. बाबा पेपर आडून हळूच हसत होते. मेघा, कशी का अशी तू? राजीवला डब्बा दिला आहेस, पण आईला कळले तर अजून प्रश्न. कोण राजीव मेहरा? एअरपोर्टला का गेलीस? मुळात सर्वच्या सर्व लाडू सकट डब्बा का दिला? एवढे कोण खास आहे की इतकी काळजी? मेघा, मला काल रात्री जेवताना सांगितलेस म्हणून बरे झाले. काल जेवणात काही तुझं लक्ष नव्हतं. असंही गेले 8 दिवस तुझ्या वागण्या बोलण्यात बदल जाणवत आहेच. पूर्वी मिस्टर मेहरांच्या नावाने खडे फोडणारा संवाद असायचा, तोच आता राजीवजींची सुप्रीम बद्दलची एकनिष्ठता आणि मेहनत असा परिवर्तित झाला आहे. अन हल्ली सतत राजीवजी असे अन राजीवजी तसे हेच मी ऐकत आहे. मेघा, काल तर अचानक हळवी झालीस. एअरपोर्टवर सोडून आलीस त्यांना. ते सतत प्रवास करतात म्हणून हिच्या डोळ्यात काळजी. त्यांना जेवणा खाण्याची फिकीर नाही, त्यासाठी तुझ्या मनाची तगमग. राजीव तुझी काळजी घेत आहेत हे जाणवून त्याबद्दल बोलण्यात थोडासा रागही आणि डोळ्यात तितका आनंदही. मेघा बाळा, तुझ्यातला हा फरक तुला तरी जाणवत आहे का? मेघा आज एकटीच केबिनमध्ये बसलेली. आदित्य आणि रश्मीने घरून काम करायचे ठरवलेले. राधिका सिद्धार्थ ऑफिसमध्ये आलेले. संजय आणि मीनलने सुट्टी घ्यायचे ठरवलेलं. अक्षय ऑफिसला येतो हा हट्ट करत असताना तनुजासोबत थांब 1 दिवस असा आग्रह करत मेघानेच त्याला घरून लॉग इन करायला लावलेलं. तसे पाहिले तर SWC केबिन आज रिकामीच होती. तिने उत्साहाने पुढच्या महिन्याचे शेड्यूल बनवायला सुरुवात केलेली. बी ऑप्टिमिस्टिक, बी पॉझिटिव्ह असा आयुष्याचा मोटो असणारी मेघा. सकारात्मक दृष्टिकोन आणि ठासून भरलेला आत्मविश्वास. आणि त्याला राजीवच्या वी विल विन या आश्वासक शब्दांची साथ. तिला पुढच्या महिन्याच्या कामाचे प्लॅनिंग करण्याचा हुरूप देत होती.